सध्या आपण मुंबईतील APMC मार्केटमध्ये आहोत. आपल्यासोबत राम चाळके सर आहेत. ते व्यापारी आहेत आणि सध्या काय परिस्थिती इथे सुरू आहे ते आपल्याला सांगणार आहेत. सर, काय सध्या परिस्थिती सुरू आहे इथे? सध्या सकाळपासून माझ्याकडे 2 कंटेनर आले इकडे. ते नाशिकवरून निघाले होते दुबईसाठी, परंतु युद्धजनक परिस्थिती चालू असल्यामुळे ते काय पुढे जाऊ शकले नाही. मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेले आहेत. ते ॲक्च्युली 15 रुपये किलोचे माल आहेत. ते आज इकडे आवक वाढल्यामुळे 10 रुपये किलो विकत आहेत. किती कंटेनर दाखल झाले एका दिवसात आज? मार्केटमध्ये तर माझ्याकडे आता 2 आलेले आहेत आणि ऑन द वे आहेत 2. आता हा कंटेनर दुबईला जाणार होता, होय, होय. मात्र आता तो थांबलाय. आता या मालाचं पुढे काय होणार? हा माल इथे मार्केटमध्येच विकला जाईल. पण कमी दराने विकला जाईल तो. होय. आणि गेल्या काही दिवसांमध्ये जसं युद्ध सुरू झालं आणि आखाती देशांना जो इथून माल जात होता तो कुठेतरी थांबला, तर त्यानंतरची काय परिस्थिती होती? त्याच्यानंतर परिस्थिती समजा आवक वाढली मुंबई मार्केटमध्ये तर नक्कीच रेट डाऊन होणार आहेत मॅडम. म्हणजे हा एकंदरीत सामान्य लोकांना दिलासा आहे, कारण की दर कमी झाले, मात्र याचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसतोय का? होय होय, नक्कीच बसतोय. काय बसतोय व्यापाऱ्यांना? ॲक्च्युली पहिले हे कांदे 13 ते 15 रुपये विकत होते, आता ते 10 रुपये आज विकलेले आहेत. याच्यातून व्यापाऱ्यांना किती फायदा होतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये. शेतकऱ्यांना काय मिळतं की नाही? ॲक्च्युली इथे विक्रीसाठी येतात मुंबई मार्केटमध्ये. ज्या भावामध्ये विकतात त्या भावामध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. असं तर जास्तीत जास्त भावामध्ये त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.